नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आजचा आपला विषय आहे बैलगाडा एक नाद. मित्रांनो, महाराष्ट्राचे जर दोन खेळ म्हटलं तर ते आपल्या मातीतले खेळ आहेत. एक बैलगाडा शर्यत आणि दुसरी म्हणजे कुस्तीची स्पर्धा. आता या बैलगाडी शर्यतीमध्ये महत्वाचा दुवा मानला जातो तो बैलगाडा चालक म्हणजे ड्रायव्हर. जसं आज बऱ्याच ड्रायव्हर लोकांची या ठिकाणी नावं आहेत. अच्युत ड्रायव्हर आहे, बाळू दिवडे आहे, त्यानंतर विठ्ठल नाना आहे, बारीक ड्रायव्हर आहे, शुभम ड्रायव्हर आहे, प्रशांत आहे, सोमा आहे. बरेच या ड्रायव्हरची अतोनात लिस्ट आहे मित्रांनो. पण फोर व्हीलर पेक्षा जोरात धावणाऱ्या या छकड्यामध्ये बसायला मित्रांनो हा निर्व्यसनीच माणूस असला पाहिजे. कारण व्यसनाने माणूस हा आतून पोखरला जातो. तात्पुरतं त्याला काही वाटत नाही. मग ते व्यसन तंबाखूचं असो, दारूचं असो, गुटख्याचं असो. कारण दारूने संपूर्ण हाडांची आत, गुडघ्यांची वगैरे झीज होते. तुम्ही लाईफ टाईम छकड्यामध्ये बसू शकत नाही, त्याचा नाद करू शकत नाही त्या व्यसनांमुळे. राहिलं गुटखा वगैरे खाणे. आज महाराष्ट्र देश तुम्हाला पाहतो, प्रत्येक गोष्टीची बाईट घेताना पाहतो. तुम्ही ज्यावेळेस फायनल मारता त्यावेळेस तुम्हाला ज्यांना बैलगाड्याचा नाद आहे ते पूर्ण लोक बघतात. मग तुम्ही त्या ठिकाणी तंबाखू खाल्लेले असेल, गुटखा खाल्लेला असेल, थुकत असताल, तर ज्या लोकांना, ज्या शेतकऱ्याच्या पोराला जर ड्रायव्हर व्हायचे तर त्याने तुमच्यापासून एक काय शिकायचं मित्रांनो. आपल्याला पर्सनल कुणावरती बोलायचं नाही, पण व्यसन हे आरोग्यासाठी घातकच आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला सुद्धा जे हिंद केसरी ड्रायव्हर आहेत, महाराष्ट्र केसरी आहेत, भारत केसरी आहेत, अशा ड्रायव्हरनी सुद्धा मित्रांनो आपण व्यसनाचं, कुठल्याही पद्धतीचं व्यसन या ठिकाणी करायचं नाही. बैलगाडा हा एक नंदी आहे. नंदीवर बसल्यानंतर मात्र त्याचं व्यसन करायचं नाही. कारण हा नंदी आपल्या जीवाचं रान करून पडत असतो तो. त्यामुळे मित्रांनो, त्या नंदीवरती व्यसन करून तुम्ही आज लाईव्ह सुद्धा असतात बैलगाडा शर्यत, लहान मुलं पाहतात. मग ज्यांना ड्रायव्हर व्हायचे ती लोक पण धक्क्यात येतात. मग तुम्ही जर काही खाऊ लागले, तंबाखू असेल, गुटखा असेल, ते पण तसंच करणार. ज्याचा गुरु आंधळा त्याचा शिष्य आंधळा, ज्याचा गुरु व्यसनी त्याचा शिष्य व्यसनी. मग अशा काही गोष्टींची सवय लावा मित्रांनो या ठिकाणी, की ज्या बैलगाडा शर्यतीसाठी हानिकारक नाहीत आणि तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक नाही मित्रांनो. तंबाखू आणि गुटखा रोजच्या जर 10 पुड्या खाल्ल्या, तंबाखूच्या 2-3 पुड्या खाल्ल्या, तर तुम्ही जर 10 ते 15-20 वर्ष खात असाल तर 100% तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होतो. मग तुम्ही आयुष्यभर जरी तिथे पैसे कमवले असले, कितीही पैसे कमवले असले, तरी शेवटी मात्र ते पैसे हे दवाखान्यासाठी जातात आणि वेळही जातो, सगळं संपून बसलेलं असतं. हे मला या ठिकाणी सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज किती टॉपचा बैल असू दे, तो आज ना उद्या थकतच चाललेला असतो. बैलगाडा मालकाने सुद्धा या ठिकाणी वायदी घेऊ नये. कारण का, एक बैलावरती तुम्ही किती दिवस चालणार आहात? तुम्हाला सुद्धा उद्या ना उद्या कोणाची ना कोणाची पायऱ्या करावा लागणारच आहे. आज बरेच लोक सांगतात बाईटमध्ये की आम्हाला गरीबाला कुणी बैल देत नाही. उद्या आपल्यावर सुद्धा ती वेळ येऊ शकते. आज चांगल्या चांगल्या टॉपचे बैल फायनलला का हरतात? तर मालकाची पैशाची हाव, संपत्तीची हाव. आज चिखल खोळग्यात कशातही तुम्ही बैलाला पळत आहो मित्रांनो. आपण सुद्धा जर 24 तास जागलो तर आपल्याला सुद्धा झोप येते. आपण सुद्धा जास्त काम केलं रोजच तर आपल्याला सुद्धा शरीराच्या मसलला त्रास होतो. त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही आता हाय म्हणून बैलगाडी शर्यतीचा पहिले लोक नाद करायची, महिन्यातून एखादी शर्यत वगैरे व्हायची. पण आता कसं झालंय की रोजच तुम्ही त्या बैलाला रोजच जर झोपत असताल तर त्याला अर्थ नाही. तो बैल काय माग 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 येत राहणार. त्या बैलाची जी आपल्या बरोबर असणारी, मालकाबरोबर असणारी कमिटमेंट म्हणजे काय, की तुम्ही त्याला जपलं पाहिजे. हाय बक्षीस मोठं म्हणून पळवा, हाय बक्षीस मोठं म्हणून पळवा, तर असं करून चालणार नाही मित्रांनो. हा जो नंदी आहे हा या महाराष्ट्राची शान आहे. या बैलगाडा शर्यतीचा मेन मूलभूत पाया आहे. त्याला जर घेऊन तुम्ही रोजच झोपत असले शर्यतीसाठी तर तो बैल काही कालांतराने तो सारखाच एक नंबर येईल असं काही नसतं मित्रांनो. आज कित्येक नामवंत बैल या ठिकाणी पळतात मी पाहतो. तर त्या बैल मालकांना सुद्धा, बैलगाडा जे मालक आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की रोज रोज तुम्ही बघा, रोज रोज एखाद्या जर एकच गोष्ट आली तर तिचा लोकांना वीट पण येतो. तुम्ही 10-15 दिवसातून
एकदा काढा, त्याला त्याची मॉलिश प्रॉपर सगळ्या गोष्टी, सगळा आहार, सकस आहार, त्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपण ज्यावेळेस बाहेर निघू त्या दिवशी नुसतं रेल्वेच्या वरती धावलं पाहिजे. आज शर्यत आहे, उद्या शर्यत आहे, चिखल आहे, खाचे खोळगे. म्हणजे या पद्धतीत माणूस मित्रांनो कसं असतं, त्या मुख्य चित्राला बोलता येत नाही म्हणून आपण त्याला हे करतो. तरी आता बैलगाडा जे नियम ठरवून दिलेले आहेत, सेफ्टीनं चावणे, हात न वापरणे, हे अत्यंत सुंदर नियम आहेत मित्रांनो. पण हे बैल बाळकांनी सुद्धा जाणलं पाहिजे की हा नंदी जर आपल्याला झिरोचा हिरो करू शकतो, तर हिरोचा पुन्हाही झिरो करू शकतो. पैसा हा मित्रांनो आज एक हातात एक साधन आहे, ते काय रोजच राहील असं नाही. त्यामुळे तुमच्याकडे जी ही लक्ष्मी आहे, जी नंदीची लक्ष्मी आहे, ज्या टॉपरच्या, आता कुठल्याही बैलाचं नाव घेऊन मला कुठल्या याचा अपमान करायचा नाही, पण भरपूर टॉपरचे बैल आहेत. आता उद्या 31ला 2 मसवडचं ग्राउंड आहे या ठिकाणी, हिंद केसरीचं. पण आपल्या बैलाला काय पाहिजे, ज्याने आपल्याला एवढं दिलंय त्याच्या मागं धावतच धावतच जाऊन त्याला त्रास देणं हे चुकीचे आहे. आणि ड्रायव्हर लोकांना सुद्धा माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही गुटखा वगैरे असले काही व्यसन करू नका, कारण ते तुमच्या स्वतःच्याही शरीराला हानिकारक आहेत आणि दिसतानाही ते चांगलं वाटत नाही. आपल्याला या ठिकाणी कुणाचं नाव घेऊ नये, या ठिकाणी आपल्याला दुखवायचं नाही. माझी ही नम्र विनंती आहे. व्यसन, वायदी आणि पैशाची हाव या 3 गोष्टी सोडल्या तर खरोखर तुम्हाला बैलगाडा क्षेत्राचा नाद केल्यासारखं वाटेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा, सबस्क्राईब करा. यापुढे आणखीन बैलगाड्याविषयी अपडेट देण्यासाठी मी नेहमी हजर असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.